आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याची माहिती आहे। सध्या राज्यामध्ये विविध विषयांवरून खरं तर वातावरण तापलेलं आहे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेसंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती आहे। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून पडळकरांनी जयंत पाटलांसंदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं त्या टीकेसंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर येते। खरं तर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये नाराजी आहे, प्रचंड आक्रोश आहे। त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे। त्या संदर्भात शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून जयंत पाटलांबद्दल पडळकरांनी जे वक्तव्य केलं होतं त्या संदर्भात माहिती दिली। आणि एकूणच कारवाई संदर्भात खरं तर शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत अशी माहिती आहे। तर अशी टीका करणं योग्य नसल्याचंही या फोनवर बोलताना शरद पवारांनी सांगितलं। बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा असंही शरद पवार मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हणाले अशी माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय नेमकं शरद पवार मुख्यमंत्र्यांना म्हणालेत सविस्तर सांगा। जयंत पाटलांवरती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पद्धतीची टीका केलेली होती संपूर्ण त्या सगळ्या सांगलीमध्ये। आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांच्या आमदारांनी केलेल्या कृतीच्या संदर्भात निषेध व्यक्त केलेला आहे। ही सगळी महाराष्ट्राची संस्कृती नाही, ज्या पद्धतीने खालच्या पद्धतीने टीका होत चाललेली आहे। आणि या सगळ्या टीकेच्या संदर्भात शरद पवारांनी नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे। आणि अशा वाचाळवीरांना किंवा अशा पद्धतीने खालच्या स्तरावरती टीका करणाऱ्या लोकांना आवरा असं देखील फोनवरतून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। आपण गेल्या काही महिन्यांपासून पाहतोय की सांगलीच्या राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष उभा राहिलेला आहे। सातत्याने जयंत पाटलांकडनं गोपीचंद पडळकरांवर टीका केली जाते, गोपीचंद पडळकर हे जयंत पाटलांवर टीका करतात। परंतु गेल्या 2 दिवसांपूर्वी जी काही गोपीचंद पडळकरांनी टीका केलेली होती ती अत्यंत खालच्या स्तरावरती टीका जी आहे ती जयंत पाटलांवरती केलेली होती। आणि त्याचे पडसाद आता संपूर्ण सांगली जिल्ह्यात देखील उमटताना पाहायला मिळतात। सांगलीमध्ये ठिकठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातली आंदोलनं जी आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून केली जात आहेत। आणि या सगळ्या खालच्या स्तरावरच्या संपूर्ण टीकेची दखल जी आहे ती शरद पवारांनी सुद्धा घेतली। आणि शरद पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भातली नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर पडळकरांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात शरद पवारांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना आवरा असं मुख्यमंत्र्यांना म्हटलं।